श्री स्वामी समर्थ। 1 जानेवारीला सोमवार या दिवशी घरी आणा यापैकी कोणतीही एक वस्तू, लाभेल शिवकृपादृष्टी। नवीन वर्षाची सुरुवात 2024 1 जानेवारी सोमवार। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या गोष्टी घरी आणल्याने तुम्हाला लाभेल सुख आणि समृद्धी। 1 जानेवारी 2024 वर्षाचा पहिला दिवस सोमवार आहे, त्यामुळे 1 जानेवारीला शंकराची विशेष पूजा केली जाणार आहे। तुम्हालाही सुख, सौभाग्य आणि संपत्तीत वृद्धी हवी असेल तर नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्नान आणि ध्यान करून विधीनुसार भगवान शंकरांची पूजा करा। तसेच भगवान शिवाची संबंधित या 3 गोष्टी किंवा यापैकी कोणतीही एक गोष्ट नक्की घरी आणा। यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होईल आणि संपूर्ण वर्ष एका सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहील। 1 त्रिशूळ। जर तुम्हाला आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्य आणा। या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्राची पूजा विधीपूर्वक करा। असे म्हणतात की घरात त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते, तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो। त्रिशूळ हे शक्तीचे प्रतीक आहे। जे लोक अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करत असतील त्यांनी आपल्या घरी त्रिशूळ अवश्य आणावा। 2 रुद्राक्षाची माळ। रुद्राक्षाची उत्पत्ती ही भगवान शंकरांच्या अश्रूमधून झाली अशी धार्मिक मान्यता आहे। रुद्राक्ष हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रुद्राक्षाची माळ घरी आणावी। त्या माळेने ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभेल। 3 पारद शिवलिंग। जर तुम्हाला भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पारद शिवलिंग अवश्य घरी आणा आणि पारद शिवलिंगाची यथासांग पूजा करा। घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना केल्यास जीवनातील सर्व दुःख नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे। 4 डमरू। जर तुम्हाला घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी डमरू घरी आणा। यानंतर विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा। पूजेनंतर घराच्या सर्व भागात डमरू वाजवा। हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो। त्यानंतर हा डमरू तुमच्या स्वयंपाकघरात ठेवा व दर सोमवारी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात तो वाजवा। त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।